शिरूर तालुक्यातील शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटाचा शुभारंभ शिक्रापूर गावचे उपसरपंच त्रिनयन यांच्या उपस्थितीमध्ये व असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत सीमाताई कळमकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माळवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये वेढा पाहून प्रचार सुरू करण्यात आला। यावेळेस माळवाडी व नळके वस्ती येथील कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस प्रमुख उपस्थितीमध्ये बापू नरके चेअरमन दत्ता भूमकर, संचालक गुलाब नरके, सामाजिक कार्यकर्ते संजय रासकर, नवनाथ भाऊ भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी सीमाताई कळमकर यांना 100% निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळेस उपसरपंच कळमकर म्हणाले की ही निवडणूक जनतेने आता हातामध्ये घेतली आहे। वास्तविक पाहता मी कामाचा माणूस आहे। लोकांच्या सुखदुःखामध्ये अडचणींमध्ये मी धावून जाणारा माणूस आहे। रात्री अपरात्री लोकांसाठी 24 तास उपलब्ध होणारा कार्यकर्ता आहे। मी सामान्य कुटुंबातला, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही। मी माझ्या कामाच्या जोरावरती निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या व नरेंद्र भाई यांच्या विचारांवरती विश्वास ठेवून ही निवडणूक मी 100% जिंकणार आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रथम आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तर पाहिलं तर महामान्य सरपंचांनी असं सर्वांनी या ठिकाणी माहिती विषय केली कशा पद्धतीने खरं पाहिलं तर काम जे चालतं माझ्या उपसरपंच किंवा ग्रामपंचायत माध्यमात त्याची माहिती आपण खरं पाहिलं दिली। पण त्यापेक्षाही काहीतरी काम जास्त करायचं होतं म्हणून त्याविषयी मी ज्यावेळेस उपसरपंचाचा सत्कार होता त्यावेळेस सांगितलं होतं की मला अजून जास्त काम करायची आपण संधी द्यावी आणि मला खरं पाहिलं तर पंचायत समितीला उभं राहायचं होतं। पण त्या ठिकाणी योगायोगाने काय नशिबाचं काय योगायोग असेल तर ती जिल्हा परिषदेला संधी मिळाली। फॉर्म तर दोन्ही ठिकाणी भरले होते। योगायोग असं झालं की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते ते म्हणले की माझ्यापेक्षा सक्षम उमेदवार तुम्ही वाटताय, त्यामुळे जर पक्षाचं म्हणणे की तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी घ्या आमच्यातर्फे, तर त्याविषयी मी प्रतिदासन त्यांच्या गोष्टीला होकार दिला आणि त्यांनी पुरस्कृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी संधी दिली। खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं प्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो की त्या ठिकाणी मला ती संधी दिली। खरं पाहिलं तर आपण पूर्वीच्या काळी पाहिलं असेल ज्यावेळेस कैलासवासी संभाजींना भुजबळ जे प्रचार करत होते कार्यकर्ते जे खासदारकीला उभे राहिले असेल, आमदारकीला उभे राहिले असेल, त्यावेळेस त्यांच्याकडे काय कोणत्याही प्रकारची धनसंपत्ती नव्हती किंवा काही नव्हती, पण त्यांच्याकडे माणसं हीच खरं पाहिलं त्यांची संपत्ती होती की राऊतवाडी असेल, शिक्रापूर असेल, सर्व स्वतःची गाडी करून त्या ठिकाणी प्रचारात जायचे, स्वतः भेड खात्यानं काय खात्यानं अशा पद्धतीने त्यांनी प्रचार केला आणि तीच परिस्थिती खरी पाहिलं तर आता आलेली। कारण आपल्या पुढे जे धनदाडगे उभे तर ते पैसे जोरावर आज खरं पाहिलं तर दुसऱ्या उमेदवाराला कमकुवतमध्ये किंवा उभं राहण्याचे डेअरिंग करीत नाही त्यांच्या पुढे काही। पण आता गोपाळ शेट्टीने सांगितलं की त्यांच्या पुढे राहण्यात कोणी तयार नव्हतं, पण त्या ठिकाणी मी त्यांना म्हणलं की मी उभं राहतो, जरी काही गोष्टी झाल्या तरी मी त्या ठिकाणी हटणार नाही मागं। आज मला बरेच फोन येतात तुम्ही सपोर्ट करा, त्यांना पाठिंबा द्याल तुम्ही त्यांना द्या, पण एवढे पैसे देतो तेवढे पैसे म्हणले त्यापैकी मी नाही। मला तुम्ही किती पैसे, तुम्हाला किती पैसे लागतात ते सांगा म्हणले, मला पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात हे सांगा। मला सकाळी 7 वाजल्यापासून फोन आले, सारखे येतात फोन। त्यांना म्हणलं त्या गोष्टी तुमच्यासाठी तुम्ही मला फोन करू नका, मी काय कोणत्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही, कारण हा एक विचाराचा लढा आहे। एक पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे एक धनशक्तीपुढे जनशक्तीचा हा एक लढा चालू आहे। त्यामुळे आपल्याला दाखवून द्यायचे याच्या भविष्य काळामध्ये की जनशक्ती काय असते, तर त्यासाठी आपण येत्या 7 तारखेला इरकडेशच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण सर्वांनी माझी पत्नी म्हणजे सीमा कळमकर यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। त्याचबरोबर कसं झालेलं आहे खरं पाहिलं तर आज आम्ही माळवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरापासून आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आज आम्ही नरकेवाडी या ठिकाणी एक कोपरा सभेच्या निमित्ताने उपस्थित झालेलो आहोत। खरं पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिक्रापूर सणसवाडी गावामध्ये लोक म्हणतात की ही खरं पाहिलं तर आटीतटीची लढाई आहे, पण ही आटीतटीची लढाई नाही, तर ही माझ्यासाठी खूप सोपी अशी ही लढाई आहे। कारण सर्वसामान्य जनता खरं पाहिलं तर माझ्या पाठीमागं आहे। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोक माझ्याबरोबर आहे। त्यामुळे ही निवडणूक मी नक्कीच जिंकेन अशी मला आशा आहे। आता जसे जिल्हा परिषद 100% बिनविरोध होणार होती, कारण मग बिनविरोध करण्याचा माणूस होता, तर आपण फॉर्म मागे घेतला नाही, तर आपल्याला काही कुठला दबाव वगैरे आलता का? खरं पाहिलं तर मला अनेक नेत्यांची असन
आणि कार्यकर्त्यांचे फोन आले, पण त्या गोष्टीला न जुमानता मी खरं पाहिलं तर त्या सर्व गोष्टी पुढं माघार न घेता मला अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी विनवणी केली, काहींनी काही ऑफर दिल्या, पण त्या गोष्टीला न जुमानता त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभं राहिलं. खरं पाहिलं तर हे वादळ शांत राहणार नाही, हे वादळ असंच चालू राहणार आहे. जोपर्यंत ही निवडणूक जिंकत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जे आता निवडणूक लढणार आहे, तर आपले व्हिजन काय राहणार आहे भविष्य काळात निवडून आल्यानंतर कोणकोणते प्रश्न आपण मार्गी लावणार आहे? कारण शहरीकरण, शिक्रापूर फार मोठं शहरीकरण आहे, काही ग्रामीण भाग बी आपल्याकडे येतोय. कोणकोणत्या मुद्द्यावरती आपण भविष्यात विकासाच्या मागं किंवा भाजपच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना आपण लोकांपर्यंत आणणार आहे? खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरस्कृत उमेदवार म्हणून खरं पाहिलं तर माझी पत्नी सीमा त्रिनयन कळमकर यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले आहे. त्यांचं प्रथमतः मी त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्या ठिकाणी मला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी मला संधी दिली. खरं पाहिलं तर एक सर्वसामान्य माणसाला एक संधी देऊन खरं पाहिलं तर एक सर्वसामान्यांचा आवाज जिल्हा परिषद पाठवण्यासाठी या भारतीय जनता पार्टीने संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. तसंच आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो लाडकी बहीण योजना असेल, अन्य प्रकारच्या योजना असेल, हे खरं पाहिलं तर राबवल्या जातात. त्याच योजना खरं पाहिलं तर सर्वसामान्य जनतेपर्यंत राबवण्याचं काम मी भविष्यामध्ये करणार आहे. तसेच शिक्रापूरमधील ट्रॅफिक समीक्षा असेल, वेगवेगळ्या समस्या असेल, औद्योगिकरणामध्ये कारखान्याच्या समस्या असेल, जे स्थानिक जे तरुण आहे त्यांना खरं पाहिलं तर आपल्या सणसवाडी असेल, कारेगाव एमआयडीसीमध्ये संधी देत नाही, त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळवून देण्याचं काम खरं पाहिलं तर या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी करणार आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक गावामध्ये जे रखडलेली कामं आहे त्या ठिकाणी अस्मिता भवन असेल, रस्त्यांची कामं असेल, तसेच आपल्या परिसरामध्ये जे गोरगरीब शेतकरी आहे त्यांच्यासाठी खरं पाहिलं तर ज्या योजना असेल त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही. मग ते विहिरीच्या असेल, गायगोट्याच्या प्रकरण असेल, विद्युत पंप असेल, पाईपलाईन असेल, अशा योजना खरं पाहिलं तर जिल्हा परिषदच्या मध्ये भरपूर असतात, त्या पण खाली तळागाळापर्यंत पोहोचत नाही. तर त्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं पाहिलं तर मला संधी दिल्यानंतर पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. सीमाताई कळमकरबद्दल आपण काय सांगता उमेदवाराबद्दल? खरं पाहिलं तर आता जिल्हा परिषदेचे निवडणूक लागलेली आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी सीमाताई कळमकर उभ्या राहिल्यात त्या पद्धतीने बाकीच्या उमेदवार कोणी पाय धरत नव्हते आणि त्यांचे पती त्रिनयन कळमकर यांनी सर्व आव्हानं पेलत या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपला उमेदवार उभा करून एक आव्हान निर्माण केलेलं आहे. निश्चितच ते या भागातील जे मूलभूत प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे त्याला निश्चितच ते न्याय देतील. आपल्या गावातून तुम्ही कळमकरांना, सीमाताई कळमकरांना कशा पद्धतीने मदत देणार? खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या ज्या योजना असतील त्या योजना आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला या ठिकाणी समजून घेण्यासाठी त्यांनी शिबिर आयोजित केलं. त्या शिबिरामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना असेल, जे माझ्या बळीराजा म्हणजे शेतकरी त्याला जे राज्य सरकारचे 6,000 रुपये असेल, केंद्र सरकारचे 6,000 रुपये असेल, असे 12,000 रुपये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांसाठी दिलं जातं. त्याचप्रमाणे माझ्या लाडक्या बहीण असेल त्यांना दरमहा 1,500 रुपये जे वेतन दिलं जातं ते वेतन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि अनेक प्रकारच्या, मग त्यामध्ये लखपती दिदी असेल, लखपती दिदी म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून जे 5 लाख रुपये बिनव्याजी दिलं जातं, अशा भरपूर प्रकारच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या योजना असेल त्या योजना आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. त्याच या पार्श्वभूमीवरती आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय सीमाताई त्रिनयन कळमकर यांना भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिली, खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या योजना हे भारतीय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.